सुरुवातीलाच आहे एक मोठी आणि महत्त्वाची बातमी साताऱ्यातून, ती म्हणजे उदयनराजे भोसले साताऱ्यात दाखल झालेत आणि काही वेळातच त्यांची पदयात्रा सुरू होऊ शकते. मात्र पोलीस स्टेशनमध्ये ते स्वतःहून हजर होण्याची सुद्धा शक्यता आहे. थोड्याच वेळात ते स्वतःहून पोलीस स्टेशनला हजेरी लावतील असं कळतंय. उदयनराजे भोसले यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, तो फेटाळला गेला आणि त्यामुळे उदयनराजे भोसले यांना केव्हाही अटक होऊ शकते अशी स्थिती होती. आपण थोड्या वेळांपूर्वीची दृश्य पाहतो आहोत एबीपी माझावर. आपण पाहतोय मोठ्या संख्येने लोक त्यांच्याबरोबर चालतायत आणि त्यांच्या नावाचा जय जयकार करतायत. मात्र ही वरात एक प्रकारे किंवा ही पदयात्रा ही थेट पोहोचणार आहे कदाचित पोलीस स्टेशनमध्ये. राहुल तपास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. राहुल, काय माहिती आहे, कधी हजर होत आहेत पोलीस स्टेशनमध्ये उदयनराजे? मिलिंद, हा जो जल्लोष पाहतोय तो गेल्या 3 महिन्यापासून साताऱ्यापासून अलिप्त राहिलेले उदयनराजे भोसले हे साताऱ्यात आज दाखल झालेले आहेत. ते साताऱ्यात टोल नाक्यावरती दाखल झाले तर समजतात त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष आणि फटाक्यांची आतषबाजी पोय नाक्याच्या परिसरामध्ये केली. त्यांची जंगी स्वागत करत त्यांची पदयात्रेला म्हणजे जे काही झालं ते पदयात्रेच्या स्वरूपामध्ये रूपांतर पाहायला मिळालं. ते थेट त्यांच्या बंगल्याकडे गेले, जलमंदिरकडे गेले. मात्र तिथे न थांबता त्यांनी पुन्हा साताऱ्यातील मुख्य रस्त्यावरून पदयात्रा सुरू केली. ते काही वेळातच सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये हजर होतील असं एकंदरीत सांगितलं जातंय कार्यकर्त्यांकडून. मात्र त्यांची पदयात्रा नेमकी कुठे संपणार आणि पुढचं काय नेमकं चित्र तयार होईल हे मात्र समजू शकलेलं नाही. मात्र कार्यकर्त्यांनी मोठा गराडा त्यांच्या आजूबाजूला घातलेला आहे. आता पुढचं जे चित्र आहे ते उदयनराजे नेमकं काय करतात यावरती. म्हणजे राहुल, आता सुद्धा उदयनराजे भोसले हे साताऱ्यातल्या रस्त्यांवरून चालत फिरतात आपल्या कार्यकर्त्यांच्या सोबत? निश्चित मिलिंद, ते आता कार्यकर्त्यांच्या सोबतच आहेत. मोठ्या गाड्यांचा ताफा हा त्यांच्या सोबत आहे. सगळे रस्ते पूर्णपणे रस्ता पॅक झालेला आहे. एकंदरीत हा जो जल्लोष आहे तो एक वेगळा जरी मानावा लागला तरी दुसरीकडे मात्र त्यांच्या अटकपूर्व जामिनावर हायकोर्टाने नकार दिल्यानंतर ते आता पुढची काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष राहिलं असताना हा सगळा प्रकार पाहायला मिळतोय. मिलिंद, राहुल, शेवटचा प्रश्न, या सगळ्या पदयात्रेच्या दरम्यान किंवा या कथित मिरवणुकीच्या दरम्यान पोलीस कुठे आहेत का? पोलीस त्यांना पकडण्यासाठी काही करतायत असं काही दिसतंय का? मिलिंद, ते हजर होणार याची कल्पना काही तुरळक जवळच्या कार्यकर्त्यांना होती. त्यांच्या मार्फत ही सगळे कार्यकर्ते जमा झाले होते. याची कोणती चुणूक ही पोलिसांना नव्हती. मात्र आता ही पदयात्रा जसजशी पुढे जाईल तसं पोलिसांना याबाबतची कल्पना मिळालेली आहे. मात्र पोलीस आता या पदयात्रेच्या आजूबाजूलाही कुठेही नाहीत. त्यांची भूमिका पोलिसांची नेमकी काय आहे हे समजू शकत नाहीये. मात्र ते स्वतःहून हजर राहतील असं एकंदरीत वाटतंय. मिलिंद, राहुल, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. तू या सगळ्या घटनाक्रमाकडे लक्ष ठेवून राहा, कारण आज म्हणजे थोड्याच वेळात कदाचित उदयनराजे भोसले यांना कदाचित अटक केली जाऊ शकते. राहुल, तुर्तास धन्यवाद. दरम्यान साताऱ्यातल्या राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांना खंडणीच्या गुन्ह्यात अटक होण्याची शक्यता असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसनं उदयनराजे यांच्या समर्थनात मोहीम सुरू केली. साताऱ्यात 36,000 एकर जमीन असणाऱ्या उदयनराजेंना 2 लाखांच्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक म्हणजे छत्रपतींच्या घराण्याला बदनाम करण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. कुठे नाटे कोणाला आरोप करायचे? ज्या राजेंच्या नावावरती आज जवळजवळ हजारो एकर 36,000 एकर जमीन आहे, त्यांचे उत्पन्न हे आपल्याला मोजता पण येत नाही. अशा माणसावरती 2 लाख रुपये खंडणी कोणतरी जैन फाईन माणूस येतो आणि तक्रार करतो आणि मग त्याला अटक करण्याच्या मागे सगळे धावतात. हे महाराजांच्या घराण्याला बदनाम करण्याचा हा कुटील कारस्थान आहे.